नमस्कार. जर तुम्ही सरळ सेवा परीक्षा द्यायची ठरवली असेल तर आता लक्षात घ्या, एमपीएससी मार्फत या सरळ सेवा परीक्षा होणार आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की ज्या काही कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते तर त्यांवर अनेक वेळेस अनेक विविध प्रकारचे आरोप होत होते. तर आता त्याच्यातून आपली तर मुक्तता झालेली आहे, पण अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की मी ह्या पोस्टसाठी असे सरळ सेवा परीक्षेची तयारी करणार होतो किंवा करत आहे. तर मग आता अभ्यास कसा करायचा, कुठली पुस्तकं वापरायची? कारण की बहुतांश विद्यार्थी असे आहेत की ज्यांना एमपीएससी मधलं फार काही जास्त माहित नाही आहे. बरोबर आहे. मग टीसीएस आयबीपीएस मध्ये त्यांना बऱ्यापैकी माहिती होतं की प्रश्न कसा विचारला जातो. तर आता मात्र काय करायचं, आता पुस्तकं कुठून घ्यायची? एमपीएससी साठी नवीन काही पुस्तकं असतात का? किंवा आता जे आहे मित्रांनो, की त्याची काठिण्य पातळी कशी असणार आहे? प्रश्नांचं आता निश्चितच स्वरूप बदलणार आहे. आणि ज्यांनी प्रश्नपत्रिका एमपीएससीच्या बघितलेल्या असेल तर त्यांना हमखास माहिती की प्रश्न कसे विचारले जाणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढेही टेक्निकल पद आहेत तेवढे सोडून, मी काय सांगतोय लक्षात घ्या, जेवढेही टेक्निकल पद आहेत तर तेवढे सोडून इतर जे काही पद आहेत तर त्यांच्यासाठी पुस्तक यादी सेम आहे पोरहो. फक्त याच्यातही ज्याला आपण जीएस किंवा जीके म्हणतात तुम्ही, तर त्याचा एक भाग जर वगळला तर इतर जे काही विषय आहेत तर ते सेम असणार आहेत. बघा, 4 विषय सेम असतात पोरहो. कुठलं कुठलं आहे? गणित, बरोबर आहे. त्यानंतर आय टी म्हणजे काय पोरहो? बुद्धिमत्ता ज्याला म्हणतात तुम्ही, इंटेलिजंट टेस्ट, बरोबर आहे ना. त्यानंतर तुमचं झालं इंग्रजी आणि मराठी. आता लक्षात घ्या, हे जे 4 विषय आहेत तर याला तुमचे मार्क्स जे पुरवते सेम असतात. ठीक आहे, गुण सेम असतात, याचे उदाहरणं सेम असतात. आता हे विषय आहे आणि उरला एक जीएस किंवा जी के म्हणायचं. ठीक आहे, तर त्याच्यात काय आहे? इतिहास आहे, भूगोल आहे, राज्य व्यवस्था आहे भारताची म्हणजे राज्यघटना, समाजसुधारक असतील, इकॉनॉमी थोडीफार असेल, चालू घडामोडी असणार आहेत. ठीक आहे, तर आता हे झालं. तर आता यासाठी नेमकं काय करायचं आहे पुरं, हो लक्षात घ्या. डिपेंड करतं की तुमचे पेपर्स कसे होणार आहेत. म्हणजे जीकेचा म्हणजे जीएसचा स्पेशल एक स्वतंत्र पेपर जर होणार असेल तर मग आपल्याला प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे पुस्तकं अभ्यासावे लागणार आहेत. पण एकाच पुस्तकात सर्व असेल म्हणजे लक्षात घ्या, याला तुमचे 25 मार्क, याला तुमचे 25 मार्क, या ठिकाणी 25 आणि या ठिकाणी 25 मार्क असणार आहेत. बरोबर, बरोबर आहे. म्हणजे आता या ठिकाणी किती झाले? या ठिकाणी 25 25 50, 25 25 50 झाले. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचे 100 मार्क्स होऊन जात आहेत. लक्षात आलं. पण आता यामध्ये असं असेल की यामध्ये जर तुम्ही जीके जर ऍड केलं तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुमचे जे मार्क्स आहेत तर ते थोडे कमी कमी होतील आणि यामध्ये तुमचे काही मार्क्स वाढणार आहेत. मग आता काय करायचं? लक्षात द्या की ह्या 100 प्रश्नांमध्ये जर जीकेतेही प्रश्न असतील तर आणि ह्या सगळ्या विषयांना जर तुमचं वेटेज सेम असणार आहे तर मग काय करायचं? लक्षात घ्या, साधं आणि सोपं आहे. तात्यांचा ठोकळा वापरायचा आहे पुरहो. तात्यांचा काय करायचा आहे पुरहो? तात्यांचा ठोकळा वापरायचा आहे. तात्यांचा ठोकळा वाचा आणि तुम्हाला चालू घडामोडींसाठी आपले डबल अकॅडमीचे जे काही लेक्चर्स आहेत हे तुम्ही बघा. त्यानंतर पृथ्वी अकॅडमीचं जे काही परिक्रमा नावाचं मासिक येतं हे तुम्ही अभ्यासू शकतायत. किंवा देवा जाधवर सरांचं तुम्ही चालू घडामोडीचं पुस्तक विकत घेऊ शकतायत. चालू घडामोडीसाठी तुम्हाला बेस्ट वाचावं लागणार आहे. कारण की बहुतांश वेळेस असं होतं की चालू घडामोडीचा तुम्ही अभ्यासच करत नाही किंवा करतात तर ते वरच्यावर कुठंतरी असतंय किंवा ते पुस्तक अपडेटेड नसतंय. एखाद्या राज्यात काहीतरी मोठी घडामोडी होऊन जाते, मुख्यमंत्री इकडचं तिकडं होतं, पण ते सुद्धा बदललेलं नसतंय. तर असं काही करू नका. उदाहरणार्थ आता भारताला नवे सीडीएस लाभले तर अजूनही तेच ते नाव चालतंय. तर असं व्हायला नको पुरं. म्हणून चालू घडामोडीसाठी बेस्ट ब्रँड मी जे सांगितले तर ते वाचा. किंवा आपले चालू घडामोडीचे जे काही लेक्चर्स होत आहेत डबल अकॅडमीचे, तर हे जर तुम्ही बघितले तर तुम्हाला इतर कुठलाही तुम्हाला अभ्यास करायची गरज भासणार नाहीये. आता तुम्हाला वाटतं की सर यासाठी नवीन वेगवेगळे पुस्तकं वाचायची गरज आहे का? नवीन काही वाचायची गरज नाहीये. तुम्ही जे अगोदर जे काही पुस्तकं वाचतायत गणित बुद्धिमत्तेसाठी सचिव सर असेल, पंढरात राणे, अनिल अंकलगी वगैरे, हेच पुस्तकं तुम्हाला वापरायचे आहेत. त्यानंतर इंग्रजी आणि मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक किंवा एम जे शेख सरांचं पुस्तक इंग्रजीसाठी जे तुम्ही वाचणार होते तर हेच पुस्तकं वाचायचं आहे. मराठीसाठी बाळासाहेब शिंदे किंवा तुम्ही जर मोरा वाळंबेंचं
पुस्तक वाचत असाल तर तेही या ठिकाणी चालणार आहे. फक्त तुम्हाला जीकेचे जे काही आहे, तर जर सपोज तुमचे 2 पेपर जर झाले तर या पद्धतीने तुम्हाला जाता येणार नाही. मग प्रत्येक विषयाला तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागेल. पण ही सरळ सेवा आहे. कारण की हे मी यासाठी सांगितलं की भरपूर पोरांनी सांगितलं की सर मग काय 2 पेपर होतील का, मग एकच पेपर असेल का, मग हे कसं असेल. तर असं अजिबात नाहीये. मला असं वाटतं की तुम्ही याच पॅटर्नने जायचं आहे. आणि पोरं पॅटर्न कसाही आला तरी पण हे जे बेसिक जे काही ह्या काही ज्या काही गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी बदलणाऱ्या नाही आहेत. गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी हे विषय तुम्ही साधी ग्रामसेवकाची तयारी करा की IAS दर्जाची कुठलीही तुम्ही परीक्षा द्या, लक्षात घ्या हे 4 विषय तुम्हाला करावेच लागतात. म्हणून अगोदर तुम्ही लँग्वेजकडे लक्ष द्या आणि दिवसातून 1 ते 2 तास तुम्ही जीकेचा अभ्यास करा. जीके मध्ये तात्यांचा आता तुम्ही ठोकळा वाचा. आपण उरलेल्या गोष्टी नंतर बघू. अगोदर तुम्ही सुरुवात तर करा. कारण की बहुतांश विद्यार्थी काय करतायत माहिती का, कुठल्या तरी क्लासचे नोट टेलिग्राम ॲपवरून ते डाउनलोड केलेलं, मी वाईट म्हणत नाहीये, परंतु प्रॉपर अभ्यास होत नाही पोरं तुमचा. आपल्याला आता वेळ फार कमी असतोय कुठलीही परीक्षा द्यायला. अगोदर काय असायचं, ऑफलाईन सगळं असायचं. आपण फॉर्म भरायचो, मग तो बाय पोस्ट जायचा, मग ते रोज संध्याकाळी तो शिपाई यायचा, ते काढायचा, ते छाननी व्हायची. असं तसं नाहीये. आता तर AI चा जमाना आहे. एका क्लिकमध्ये ऑटोमॅटिक सगळं होतं. तुमच्या हॉल तिकीट पर्यंत सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक झालेल्या आहेत. म्हणून फॉर्म निघाल्यानंतर आपल्याला पुरं काय होतंय, या ठिकाणी वेळ कमी होतोय अभ्यासाची तयारीला. तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखं तुम्ही करू नका. आत्ताच तुम्ही सरळ सेवा परीक्षांच्या तयारीसाठी आपलं डबल अकॅडमीचं जे ॲप आहे, तर ते प्ले स्टोअरला जा, ते डाउनलोड करा. त्या ठिकाणी आपण विविध प्रकारच्या अगदी स्वस्त बॅच दिलेल्या आहेत, त्या घ्या. किंवा त्या ठिकाणी काही आपण बेसिक नोट्स पण त्या ठिकाणी देत असतोय, तर त्या तुम्ही वाचन करा. बरं हो, लक्षात घ्या आपल्याकडे संपूर्ण सगळ्या प्रकारच्या बॅचेस आहेत. तुम्हाला जी बॅच हवी असेल, O अकॅडमी, फक्त असं जर तुम्ही टाकलं तुम्हाला एक ॲप येईल, ते उघडा. त्या ठिकाणी विविध प्रकारच्या बॅचेस तुम्हाला दिसतील. सगळ्या गोष्टी आपण एकदम अपडेटेड देत असतोय. ज्या विद्यार्थ्यांना अजून माहिती नसेल आपल्या अकॅडमीबद्दल, असं तर कोणी नाही आता महाराष्ट्रात, पण तरी जर तुम्ही नवीन असाल या क्षेत्रात, तर आत्ताच्या आत्ता O अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला हवा तो कोर्स अगदी स्वस्तात तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकतायत. आपण व्हिडिओवर कुठलंही त्या ठिकाणी बंधनं नाही आहेत की तुम्ही 2 वेळेस व्हिडिओ बघू शकतात, 5च वेळेस बघू शकता, अजिबात नाही. किती वेळेस अनलिमिटेड तुम्ही व्हिडिओ कुठल्याही लेक्चरचा बघू शकतायत. एकदम उच्च दर्जाचे आपले शिक्षक आहेत. प्रत्येक विषयाचे त्या विषयातले तज्ज्ञ शिक्षक आहेत आणि प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक असं आपल्या या ठिकाणी आहे. त्यामुळे आजच O अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. तुम्हाला अजून याबद्दल काही वाटलं असेल तर मला निश्चितच कमेंट करून सांगा. धन्यवाद.